गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे. आता झालेली आहे सकाळ. जसं की तुम्ही काल रात्री बघितलं असेल, आपल्याला इथे यायला रात्रीचे जवळपास 10 वाजले होते. तर आम्ही ज्योतिबावरून रात्री निघालो. खूप पाऊस चालू होता म्हणून महाबळेश्वरला जायचं होतं, पण तेवढ्या अंधारात नाही जाऊ शकत तेवढ्या पावसात. म्हणून आपण कोल्हापूरचा जो हायवे आहे, या हायवेवरती एक रिसॉर्ट बघितलं होतं. या रिसॉर्टचं नाव आहे आम्रपाली रिसॉर्ट. तुम्ही बघू शकता, हायवे टच आहे आणि खूप छान अशा यांच्या इथं रूम्स वगैरे होत्या. त्याच्यामुळे आपण रात्री 10 वाजता इथेच स्टे केला. तर हा परिसर बघू शकता, हायवे टच आहे आणि या आपल्या रूम होत्या खाली. पार्किंगला जागा पण होती यांच्या इकडे, म्हणून आपण इथेच काल हा रिसॉर्ट मध्ये स्टे करण्याचा निर्णय घेतला. तर हे बघू शकता पाठीमागे कोल्हापूर इथून फक्त मला वाटतं 10 ते 12 किलोमीटर वरती आहे. आणि या रिसॉर्टच्या पाठीमागे अँपल ऑफ स्पेस, खूप सारी जागा आहे मुलांना खेळण्यासाठी वगैरे. आणि चला तुम्हाला या साईडला दाखवतो ग्राउंड फ्लोअरला काय काय आहे या ठिकाणी. तर हा आहे ग्राउंड फ्लोअर. तुम्ही बघू शकता, एसी रूम आहे त्यांच्या. आणि या साईडला आपण जर बघितलं तर या सगळ्या रूम आहेत. वर तुम्हाला टेरेसवर जाण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तर ह्या अशा रूम आहेत या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. छान नारळाची झाडं आहेत आणि सकाळची वेळ आहे. छान थंड अशी हवा येत आहे. पाऊस नाही आज. तर आता आम्ही अर्ध्या तासानंतर महाबळेश्वरकडे जाणार आहोत. तर हा रिसॉर्ट रात्री आम्ही 10 वाजता आलो होतो. आम्हाला काही माहिती नव्हतं या ठिकाणी काय आहे काय नाही आहे. पण प्लॅनिंग करून आल्यानंतर कोल्हापूरला जर तुम्ही राहायचा प्रयत्न म्हणजे राहण्यासाठी येणार असाल, महालक्ष्मी दर्शन आणि बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी, तर ही एक स्पेस आहे. खूप सारी मोकळी स्पेस आहे लहान मुलांसाठी, सगळ्यांसाठी कम्फर्टेबल. हे बघा, चिकूचं झाड आहे या ठिकाणी. किती सारे चिकू लागलेले आहेत, भरपूर असे चिकू. आणि ह्या ठिकाणी आहे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर अशी जागा. ते पण या ठिकाणी खेळू शकतात. आणि यांच्या बाजूलाच एक रेस्टॉरंट आहे, व्हेज नॉनव्हेज. त्या ठिकाणी आपण रात्री 10 वाजता काल जेवण केलं होतं, तुम्ही बघितलं असेल मागच्या काही क्लिप्स मध्ये. आणि हे या ठिकाणी बघा, गाड्या पार्किंग करायला जागा आहे. गेटेड ह्या पूर्ण रिसॉर्ट आहे. तर आपण आता इथे थोडा वेळ थांबणार आहोत, 15-20 मिनिट. सगळे रेडी झाल्यानंतर आपण निघणार आहोत महाबळेश्वर. मुलं बघा किती छान खेळत आहेत आपल्या इथे. या ठिकाणी बघू शकता, चिकूचं झाड आहे, मस्त खेळायला मुलं एन्जॉय करतायत. आदिश, काय खेळताय? हे बघा, या ठिकाणी मस्त आहे सगळं. तर आपण आलोय टोल नाक्याच्या पुढे आणि आपण थांबवले आहेत आता गाड्या ब्रेकफास्ट, चहा खाण्यासाठी. तर या ठिकाणी आहे हे सलगर अमृततुल्य. आपण काल पण आदमापूर इथे जाताना याच ठिकाणी थांबलो होतो, तुम्हाला आठवत असेल. तर आपण आता पण याच ठिकाणी थांबून बघूया काही ब्रेकफास्टला आहे का. एस के इथंच घेऊया, हे चांगलं आहे. काल आपण इथंच थांबलो होतो आदमापूरला जाताना. हा, सगळं आहे. आदिश, चला मध्ये. आदिश, Mom, time you will skip. You will.
हॅपी वॉटरफॉल इकडे बघ. आपली मोबाईल ठेव. इकडे मोबाईल. गिव्ह मी दॅट. नो. अरे थांब ना बोल. वर चाललं नाही गाडी झालं तुला वाटलं. चक्कर आले. माझा पाय झाला. का थांबायचं ये. तर बघा महाबळेश्वरच्या जवळ आलेलो आहोत आपण. पाठीमागचं वातावरण बघू शकता तुम्ही. वातावरण बघा मित्रांनो फक्त. हे बघा. तर बघू शकता मित्रांनो महाबळेश्वर मध्ये एंट्री केली. दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि धुकं एवढं पडलेलं आहे की असं वाटतंय आपण संध्याकाळी आलो 6-7 वाजता. पावसामध्ये काही वेगळंच असं वातावरण असतं महाबळेश्वर मध्ये. ते फॉग बघू शकता तुम्ही सगळीकडे आणि गाडीच्या लाईट अक्षरशः तुम्हाला दुपारी 1 वाजता चालू करून चालवावं लागते गाडी. तर बघा थोडस छान आम्ही हळूहळू गाडी चालवतोय फॉगमुळे. छान वातावरण झालंय एकदम. बघत राहा.
वाव, हे बघा महाबळेश्वरचं वातावरण, खूप वारं आणि धुके. पण गाडी पार्किंग केली, तिकडे जाऊया. आधीच बघा कसा पॅक झालाय. थंडी आहे, खूप थंडी आहे, धुकं आहे. हे बघा फिरायला आले, स्वेटर कानाला बांधून. अरे भाऊ, आपण एकदम जबरदस्त माणूस आहे. हिमालयात राहून आलोय मी तपश्चर्या करून. गाडी पार्क केली आपण. इथे पार्किंग आहे बघा महाबळेश्वरच्या बस स्टँडच्या बाजूला. तुम्ही बघू शकता बाहेर कसं पूर्ण धुक्याचं वातावरण आहे. आणि आपण तिथे बाजूलाच एक हॉटेल होतं प्युअर व्हेज. आपण सगळ्यांनी या ठिकाणी लंच केलेलं आहे. लंच वॉज ओके, नॉट सो गुड, नॉट सो बॅड. स्टार्टर चांगले होते, बाकीचे आयटम आपण झालेले आहेत खाऊन. आणि आपण एक आता booking.com वरून एक विला बुक केलेला आहे. आपण आता तिकडे जाऊन बघूया कसं आहे तिथे विला वगैरे. चला तर.